3 वर्षापूर्वी माननीय कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री शरदजी पवार साहेब यांच्या हस्ते आपण एमईए वुमन्स वीकचं स्थापना केली. त्याच्यानंतर व्यावसायिक क्षेत्राबरोबरच आपण सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहोत. मागील वर्षी झालेल्या सांगलीपुरामध्ये आपण खूप महत्वाची आणि मोलाची मदत केलेली आहे. तसंच मागील कोविडच्या काळात आपण व्हेंटिलेटर सुद्धा दिलेले आहेत. यावर्षी सुद्धा आपण ब्लड कॅम्प आणि प्लाझ्मा कॅम्प आयोजित केले होते. त्या व्यतिरिक्त पण पुरुष यांच्यातर्फे आणि यांच्या सहयोगाने आपण एक ॲम्ब्युलन्स आणि कोरोना वॉरियर्स ग्रुप हा एक ग्रुप आपण स्थापन केलेला आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा श्रीकांत लोकरे यांनी आपल्या सर्वांना सांगितलेली आहे. आम्ही विशेष म्हणजे आज जे आजचे वेबिनारला जे मेंबर जॉईन झाले आहेत सर्वांचं स्वागत करतो आणि आजचे पाहुणे आणि त्याचबरोबर आपल्या एमईएचे सन्माननीय सदस्य श्री नंदकुमार जगताप साहेब यांचं विशेष आभार मानतो की त्यांच्या विशेष प्रयत्नाने आजचा हा कार्यक्रम आपण मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या सभासदांसाठी आयोजित केलेला आहे. आणि आपण सर्व जाणतोच आहोत की ह्या कोरोनाच्या काळामध्ये प्राणायाम आणि जे काही श्वासोच्छवासाचे प्रकार आहेत किंवा ते कसा श्वास घेतला पाहिजे किंवा आपली मानसिक स्थिती कशी ठेवली पाहिजे याबद्दल आपणास श्री दिनेशदादा घोडके साहेब आणि अमोल येवले साहेब जे आपलं काही मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर आज आपणास माननीय श्री 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 रविशंकर सरांचं मेडिटेशन आपल्याला मिळणार आहे आणि ते मेडिटेशनचं महत्त्व आपण जाणून आहोतच. विशेष म्हणजे मी सांगू इच्छितो की प्राणायाम, भारतीय प्राणायामामधील जे काही वशिष्ठ प्राणायाम आहे त्या वशिष्ठ प्राणायामाचा समावेश WHO आपल्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये उपचार पद्धती म्हणून मान्य केलेला आहे. त्यामुळे आपल्या भारतातल्या जी असलेली प्राचीन परंपरा आहे त्या परंपरेलाही वैज्ञानिक दृष्ट्याही त्याला WHO मान्य केलेलं आहे आणि आज आपण त्या गोष्टीचा सर्व आनंद घेणार आहोत. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम आहेत, आपण ज्या गोष्टी करतोय ह्याचं पण विवेचन आपलं झालेलं आहे आणि मी अजून एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या पाहुण्यांचा यथोचित परिचय करण्याचे मी करण्यास सांगतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक सांगू इच्छितो. अमोलजी येवले हे गेल्या 22 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग बरोबर कार्यरत आहेत. अमोलजी येवले गेल्या 15 वर्षापासून योगा ट्रेनर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून YLTP म्हणजे युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम हा युथ ओरिएंटेड प्रोग्राम अमोलजी कंडक्ट करत आहेत आणि त्याचे नॅशनल एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आहेत. तसेच वुमन एम्पॉवरमेंट किंवा युथ डेव्हलपमेंट आणि विलेज डेव्हलपमेंट यावर आधारित जे काही कार्य आर्ट ऑफ लिव्हिंग करत आहे त्यामध्ये सुद्धा हे सर्व यशस्वी करत आहेत. अमोलजी स्टेट कोऑर्डिनेटर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, जे की फ्री स्कूल आणि एज्युकेशन म्हणजे क्वालिटी एज्युकेशन देण्यावर प्राधान्य देतो. त्यावर अमोलजी खूप उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. मी आजचे आपले वक्ते अमोलजी येवले सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सेशन चालू करावा. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांचे धन्यवाद की मला आपल्या सगळ्यांच्या सेवेची संधी दिली. या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माननीय सदस्य, अध्यक्ष महोदय आणि आमचे जगताप साहेब, ज्यांच्यामुळे मला इकडं आज तुमच्या सगळ्यांना भेटण्याचा एक योग आला. खरं तर आता ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की मी थोडं योगा प्राणायाम बद्दल बोलणार आहे. पण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून फक्त योगा प्राणायाम हाच मुद्दा आपण संपूर्ण जगभरामध्ये घेतलेला नाही. तर मला त्यात सर जसं बोलले पहिल्यांदा की मानसिक स्थिती आपली कशी ठेवली पाहिजे आणि मानसिक स्थिती जर का आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये योग प्राणायाम काय करू शकतं, हा खरं तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा मूळ मुद्दा आहे. जनरली काय होतं ना, आपण फक्त प्राणायाम योगासनं हे टेक्निकली शिकतो आणि त्याच्याबरोबर जर का आपण मन नाही जोडू शकलो तर तो फक्त एक एक्सरसाइज होईल आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळणार नाहीत. आणि म्हणूनच आज WHO असू द्यात किंवा एम्स असू द्यात किंवा अमेरिकेतल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज असू द्यात, युरोप मधल्या
रशियामधल्या, या सगळीकडे आज आर्ट ऑफ लिव्हिंगचा अंतर्भाव झाला. कारण याच्यामध्ये समग्र जीवनशैली आपण कशी ठेवली पाहिजे याच्यावर पूज्य श्री श्री रविशंकरजींनी खूप चांगला भर दिला. मला खर तर एक छोटीशी गोष्ट आठवते की आपली मानसिकता आपण कशी ठेवतो, ती मी तुमच्यावर शेअर करेन. एका गावामध्ये एक माणूस रस्त्यामध्ये मातीमध्ये काहीतरी हुडकत असतो, बराच वेळ हुडकत असतो, आणि तिकडून एक सायकलवाला चाललेला असतो. तो सायकलवाला बघतो याचं काहीतरी चाललंय. तो सायकलवाला म्हणतो की अहो काय झालं? तो म्हणला माझी अंगठी हरवली आहे सोन्याची, आणि जवळजवळ तिची 50,000 रुपये किंमत आहे. तुम्ही पण मला शोधायला मदत करा, जर का सापडली तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईन. सायकलवाला काय विचार करतो, अरे 5 मिनिटात 10,000 रुपये मिळणार आहे. बघा आपली मानसिकता कशी असते, कमी वेळात काहीतरी मिळतंय, आणि मग तो पण माती हुडकायला लागतो. नंतर टू व्हीलर वाला चाललेला असतो, तो पण विचारतो काय झालं, तो म्हणतो अहो यांची अंगठी हरवली, असं असं झालं. तो पण माती हुडकायला लागतो. थोड्या वेळाने फोर व्हीलर वाला येतो, तोही सगळी माहिती घेतो, आणि त्याच्या लक्षात येतं की कमी वेळात जास्त पैसे, काय हरकत नाही माती हुडकायला. आणि सगळेजण माती हुडकतात, काहीच सापडत नाही. तेवढ्यात तिथून एक साधा सिंपल एक आनंदी मनुष्य चाललेला असतो, कदाचित रोज प्राणायाम करत असेल, आणि त्याचं इकडे लक्ष पण नाही काय चाललंय, तो मस्त असतो. त्यातलाच एक माणूस त्यातला म्हणतो, अहो कसं तुम्ही असेच कसे काय चाललंय, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, 50,000 रुपयाची अंगठी हरवली. असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे, मला ते पैशामध्ये इंटरेस्ट नाही, पण मी तुमची मदत नक्की करेन. आणि तो पहिला जो प्रश्न विचारतो ना, तो खूप महत्वाचा आहे, जो याच्या अगोदर कुणीच विचारलेला नसतो. सायकलवाल्यांना पण नाही, टू व्हीलर वाल्यांनी पण नाही, फोर व्हीलर वाल्यांनी पण नाही. तो एक साधा प्रश्न विचारतो की बाबा तुझी अंगठी हरवली कुठं? आणि ज्याची अंगठी हरवली तो उत्तर देतो, त्या तिकडे जो अंधार पडलाय ना, तिकडं माझी अंगठी हरवली. असं ऐकल्यानंतर सगळेजण जाम भडकतात. ते म्हणतात मग इथं का हुडकायला लावली? तो म्हटला इकडे उजेड पडलाय ना, म्हणून इथं हुडकायला लावली. मला स्टोरीतून आपल्याला हेच सांगायचंय की आपल्या सगळ्यांचं असंच झालंय, जिकडं झगमगाट दिसतोय तिकडं आनंद आहे. ह्या आपण मानसिकतेमध्ये झगमगाकडे पळायची आपली खूप वाटचाल मोठी झाली, आणि मिळत तर काहीच नाही. मी आता मगाशी सांगितलं की मॉडेल विलेजवर आर्ट ऑफ लिव्हिंग खूप मोठं काम करते. आम्ही गावागावांमध्ये जातो. गावातल्या लोकांना विचारलं ना, काय बाबा तुम्ही कसे आहात? म्हणतात भैया आमच्याकडे काही नाही, तालुक्याला खूप भारी, तिकडे भरपूर रोड वगैरे झाले. तालुक्यातल्या लोकांना विचारलं तुमचं कसं काय चाललंय? ते म्हणले काय नाही, सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी जायला पाहिजे, तिकडं सुख आहे. सातारावाल्यांना विचारलं, सातारावाले म्हणतात आमच्या इथं काय नाही, हायवेनं पुण्याला जायला पाहिजे. पुणेवाल्यांना विचारलं, ते मुंबईला जायच्या घाईमध्ये, आणि मुंबईवाल्यांना विचारलं, ते अजून परदेशात जायच्या घाईमध्ये, आणि परदेशात सगळ्यात जास्त डिप्रेशन. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल, आज खूप साऱ्या देशांमध्ये 10 पैकी 6 ते 7 लोक मेंटली रिटायर्ड आहेत, की ज्यांना जीवनामध्ये नेमकं काय, आणि म्हणून तर एवढे सगळे ऍडिक्शन्स जगभरामध्ये झाले. सो आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे, तुम्ही जिथं आहात तिथंच आनंदी राहू शकता. याचा अर्थ असा नाही प्रगती करायची नाही, याचा अर्थ असा नाही की आपण भरपूर मोठ्या गोष्टी करायच्या नाहीत, पण त्याचा आणि आनंदाचा काही संबंध नाही. हे जर का आपल्या लक्षात आलं तर प्राणायाम आणि ध्यान आपल्याला योग्य पद्धतीनं फायदा देऊ शकेल. आणि पूज्य श्री श्री रविशंकरजींनी पूर्ण जगाला एक दिलेली अनमोल भेट आहे, जीवन जगण्याची कला. संस्थेच्या नावातच सगळं काय, की आपण कसं जीवन आनंदी जगू शकतो, उत्साहपूर्ण जगू शकतो, आणि ते जगण्यासाठी काय काय करायला पाहिजे. पूज्य श्री श्री रविशंकरजींच्या माध्यमातून आज संपूर्ण जगभरामध्ये कोर्सेस होतात. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग खूप सारे सेवा प्रोजेक्ट पण राबवतं. गुरुदेवांना इतक्या सगळ्या जगभरातल्या आज डॉक्टरेट मिळाल्यात, अवॉर्ड्स मिळालेत, आणि हे सगळं करण्यापाठीमागं गुरुदेवांचं मूळ उद्देश आहे की मानवता, मनुष्यत्व टिकलं पाहिजे, आणि ते आनंदानं सगळीकडे पसरलं पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना आपण आनंदी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, उत्साहपूर्ण राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, याच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस तयार झाले. आणि त्यातला एक कोर्स आहे हॅपीनेस प्रोग्राम, जो 6 दिवसाचा कोर्स आहे. याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं, आणि मन आपलं कसं शांत ठेवायचं, मनाला सकारात्मक कसं ठेवायचं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. उदाहरणार्थ सिंपल गोष्ट आहे, वर्तमान काळात राहा. जनरली काय होतं, आपण असतो एका ठिकाणी, पण
सारखं भूतकाळ भविष्यकाळ. आणि बघा तुम्ही भविष्यकाळामध्ये गेलो तर काय होतं, चिंता लागून राहते आणि भूतकाळामध्ये गेलं तर आपल्याला दुःख व्हायला लागतं. अशा पद्धतीनं आपलं मन काम करतंय हे जर का आपल्या लक्षात आलं तर कळलं, अरे वर्तमान काळातच सगळे आता या ठिकाणी या क्षणी इथं आपण काय करतो. आणि मग मनाला वर्तमान काळात ठेवण्यासाठी आपण काय काय टेक्निक करू शकतो, श्वासाद्वारे काय काय टेक्निक करू शकतो. मला सांगा, आपलं श्वास कुठं चालू आहे हो? भूतकाळात का भविष्य काळात? नाही, वर्तमान काळात चालू आहे, आत्ता या ठिकाणी चालू आहे. का असं झालंय, उद्याचा श्वास आपण आत्ता घेतोय किंवा काल राहिलेला श्वास आपण आत्ता घेतोय? नाही. सिंपल टेक्निक आहे, श्वासाकडे लक्ष द्या, तुमचं मन शांत व्हायला. किती सोपं आहे. आणि बघा, आपण जन्म घेतला त्यावेळेस पहिलं काम काय केलंय? श्वास घेतला. आणि शेवटचं काम काय करणार आहे? श्वास सोडणार आहे. म्हणजे श्वासाचं महत्व किती आहे. श्वास घेतला, जीवन सुरू झालं. श्वास थांबला, जीवन संपलं. याचा अर्थ या श्वासामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आणि मग ह्या श्वासाला आपण जर का चांगल्या पद्धतीने ट्रेन करू शकलो तर खूप मोठी क्रांती घडू शकते. मला चांगलं वाटतंय की मी सगळ्या बिझनेसमॅन लोकांच्या सानिध्यामध्ये, कारण मी पण 23 वर्षापूर्वी माझा बिझनेस होता, कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस. मी कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये एज्युकेशन घेतलं आणि चांगला भरपूर बिझनेस करायचो 20-25 वर्षापूर्वी कॉम्प्युटरचा. पण त्याच्याबरोबर ताणतणाव जे वाढायला लागले तिकडं माझं लक्ष नव्हतं. आणि मग मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे खूप इम्पॉर्टंट. जर का फक्त श्वास कसा घ्यायचा आहे जर का आपण शिकलो तर कितीतरी मोठा बदल होऊ शकतो. आणि त्या माध्यमातनं आपण या दृष्टीनं या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींची आज आपल्याला कोरोना आल्यानंतर जास्त आठवण झाली. मी तर म्हणेन आपण ही तयारी अगोदरच करायला पाहिजे होतं. लेकिन ठीक आहे, देर से आए लेकिन दुरुस्त आहे. योग्य ठिकाणी आलोय आपण सगळेजण. आणि भारतामध्ये तर याची देण हजारो वर्षापासून. सो हे सगळे टेक्निक आपण सगळ्यांनी शिकले पाहिजेत. आज आपण सगळेजण इकडे जमलोय तर मला असं वाटतं की आपण छोटंसं काही प्राणायामाचं एक अनुभव पण घेऊन बघूयात. काय जगताप सर, बरोबर आहे? ओके. यस. ओके. सो आपण आता बघितलं की श्वासाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. तर काय करूयात, आपण एक डीप ब्रीदिंग करूयात. सगळेजण थोडंसं ताठ बसूयात. शक्य आहे तेवढं ताठ बसा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवूयात. हे तळवे जे आहेत ते आकाशाच्या दिशेने ठेवूयात आणि खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. खोल श्वास, याला डीप ब्रीदिंग म्हणतात. 4 ते 5 वेळा घेऊयात. खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. श्वास सोडताना खांदे ढिल्ले सोडा, शरीर ढिल्लं सोडा. पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. प्रत्येक श्वास सोडताना शरीर विश्राम करूयात आणि श्वास घेताना शरीरामध्ये काय बदल होतोय तिकडे लक्ष द्या. चालू ठेवा. आणि हे सगळं सुरू असताना आपल्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष देऊया. श्वास घेताना नाभीकडे लक्ष घेऊन जाऊयात. श्वास घेताना नाभी आपली बाहेर येते का, आपलं पोट बाहेर येते का, तिकडे लक्ष द्या. आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे. याला ऍब्डोमेन ब्रीदिंग असं पण म्हणतात किंवा डीप ब्रीदिंग असं पण म्हणतात. चालू ठेवा. अजून 3 ते 4 वेळेला करूयात. खोल श्वास घ्यायचा आहे, पूर्ण भरायचा आहे श्वास आणि पूर्ण सोडायचा आहे. आणि थोडा वेळ याच ठिकाणी विश्राम करूयात, डोळे बंद ठेवून. आपल्या शरीराकडे लक्ष न्या, आपल्या श्वासाकडे लक्ष न्या. ऑब्झर्व द ब्रेथ, ऑब्झर्व द बॉडी, फील द एनर्जी.
पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. आणि सावकाशपणे डोळे उघडू शकता. सावकाशपणे डोळे उघडू शकता. ओके. किती सिंपल टेक्निक आहे. रोज दिवसभरामध्ये तुम्ही हे सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी करा, किंवा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की खूप ताण भरलाय, सिंपल डीप ब्रिदिंग करा, किंवा याला ऍबडोमेन ब्रेथ असं पण म्हणतात. ही झाली पहिली पायरी. याच्यापेक्षा थोडस जर का आपण हायर टेक्निक शिकू शकलो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल नाडी शोधन प्राणायाम, किंवा त्याला अनुलोम विलोम प्राणायाम असं म्हणतात. पण डायरेक्ट अनुलोम विलोम करण्यापेक्षा तुम्ही डीप ब्रिदिंग कराल थोडा वेळ आणि मग अनुलोम विलोम कराल तर त्याचे जास्त फायदे आपल्याला मिळतील. सो नाडी शोधन प्राणायाम कसं करायचंय, आपला जो डावा हात आहे या डाव्या हाताची चिन मुद्रा करायची. सगळ्यांना दिसत असेल अशा पद्धतीने. हे मुद्रा जी आहे ही शरीरामधल्या वेगवेगळ्या आपल्या ज्या नाडी आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करायचं काम करते. सो ही मुद्रा अशा पद्धतीने ठेवायची गुडघ्यावर, चिन मुद्रा, आणि उजव्या हातानं नाडी शोधन करायचं. सो जो हा अंगठा आहे हा या नाकपुडीवर ठेवा, मधले 2 बोट दोन्ही भुवयांच्या मध्ये, आणि राहिलेले 2 बोट दुसऱ्या नाकपुडीवर, या पद्धतीने. आणि हा हात आहे तो समोर पाहिजे, बाजूला नाही, या पद्धतीने. आणि नाडी शोधन मध्ये काय करायचंय, डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीनं सोडायचा आहे, परत ज्या नाकपुडीनं म्हणजे उजव्या नाकपुडीनं सोडला होता त्याच नाकपुडीनं घ्यायचा आहे, आणि डाव्या नाकपुडीनं सोडायचं. ज्यावेळेस तुम्ही श्वास घ्याल, जर का डाव्या नाकपुडीने घेत असाल तर उजवी नाकपुडी हलकीशी प्रेस करायची, आणि ज्या दुसऱ्या नाकपुडीनं सोडत असाल त्यावेळेस विरुद्ध दिशेची नाकपुडी हलकीशी टच करायची. सिंपल एकदम. पण नाडी शोधन प्राणायामामुळे काय होतं, 72,000 पेक्षा जास्त नाड्या आहेत शरीरामध्ये ज्या एनर्जी आपल्या रोटेट करत असतात. सो नाडी शोधनमुळे काय होतं, एनर्जी अजून चांगल्या प्रकारे बिल्टअप होते, पॉझिटिव्हिटी वाढायला लागते. सो सगळेजण नाडी शोधन प्राणायाम करूयात. चिन मुद्रा करूयात, पाठीचा कणा ताठ ठेवूयात, आणि उजव्या हातानं नाडी शोधन. परत एकदा सांगतो, अंगठा या नाकपुडीवर, दोन्ही भुवयांच्या मध्ये हे जे 2 बोट आहेत ते दोन्ही भुवयांच्या मध्ये, शेवटचे 2 बोट आहेत ते दुसऱ्या नाकपुडीवर. आणि डाव्या नाकपुडीनं सावकाशपणे श्वास घ्या, आणि उजव्या नाकपुडीनं सावकाशपणे सोडून द्या. पुन्हा उजव्याच नाकपुडीनं श्वास घ्या, आणि डाव्या नाकपुडीनं सोडून द्या. हा झाला 1 राऊंड. हे जेवढं तुम्ही सावकाश कराल तेवढा फायदा जास्त. चालू ठेवूयात. साधारण 7 ते 8 राऊंड करूयात. डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीनं सोडायचा आहे, पुन्हा उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे, आणि डाव्या नाकपुडीनं सोडायचा आहे. हा झाला 2रा राऊंड. अशा अजून 5 राऊंड करूया सावकाशपणे. कोणतीही घाई गडबड करू नका. सहजपणे, प्रसन्नतापूर्वक करूया.
एकूण 8 ते 9 राऊंड झाले असतील, तर थोडा वेळ विश्राम करूयात. शरीरामध्ये, श्वासामध्ये बदल होतोय, तिकडे लक्ष देऊया. पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. सावकाशपणे डोळे उघडू शकता. ओके. सो श्वासाबरोबरच आपण दुसरं टेक्निक बघितलं. पहिलं तर काय करू शकता, डीप ब्रीदिंग. दुसरं, तुमच्याकडे अजून वेळ असेल तर नाडी शोधन प्राणायाम करा दिवसभरामध्ये. शक्यतो नाडी शोधन पोट ज्यावेळेस आपलं रिकाम असेल त्यावेळेस कराल तर जास्त फायदा आहे. जेवल्या जेवल्या लगेच नाही. सो दिवसभरामध्ये तुम्ही 2 वेळा केलं तरी त्याचे खूप इफेक्ट आहे. सो हे सगळे प्राणायाम आपण शिकू शकतो आणि रोज घरी करू शकतो. हे सगळे बेसिक प्राणायाम आहेत. याच्यापेक्षा हायर प्राणायाम आपण कोर्सेसमध्ये शिकवतो, ज्याच्यासाठी आपल्याला किमान 3-4 दिवसाचा टाइम पाहिजे, जेणेकरून त्याचं प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेता येईल. कारण काही प्राणायाम असे आहेत की जे आपण चुकीचे केले तर त्याचे रिव्हर्स इफेक्ट येऊ शकतात. सो प्राणायाम करताना योग्य व्यक्तीकडून शिकणं आणि योग्य पद्धतीने शिकणं खूप इम्पॉर्टंट. सो अजून एक प्राणायाम आहे जो आपण ऑनलाईन इकडे शिकू शकतो, त्याला म्हणतात भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका हा संस्कृत शब्द आहे. भस्त्रिका म्हणजे काय, लोहाराचा भाता. लोहाराचा भाता आपण सगळ्यांनी बघितलाय. लोहाराचा भाता काय करतो, हवा जोरात आत घेतो, हवा जोरात बाहेर फेकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, अग्नी प्रज्वलित होतो. सेम आपल्या शरीरामध्ये जो काही ऊर्जा आहे, जी काही शक्ती आहे, ती ह्या ती याच्यामुळे जागृत होते भस्त्रिका प्राणायाम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मनुष्याच्या शरीरामध्ये किती ऊर्जा आहे. विज्ञानानं असा शोध लावलाय, सायंटिफिकली असं सांगितलं जातं की एका शरीरामध्ये मनुष्याच्या इतकी ऊर्जा आहे की जगातल्या 4 मोठ्या शहरांना 8 दिवस विद्युत पुरवठा होऊ शकतो. इतकी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये बघा. परंतु आपल्याला ती कशी जागृत करायची माहित नाही. तुमच्यापैकी काही लोकांनी अनुभव घेतला असेल, जर का तुम्ही खुर्चीवर बसला प्लॅस्टिकच्या आणि टॉवेलनं जर का त्या खुर्चीला मारला आणि जर का आपण स्पर्श केला शरीराला, तर लाईट करंट बसल्यासारखं होतं. काही घरातली मुलं करत असतात. सो सांगण्याचा मुद्दा काय, आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्राणशक्ती आहे. किंवा आपण सगळ्यांनी ऐकलं होतं, ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंना मांडे भाजायचे होते, तर शरीरच एवढं तप्त केलं की त्याच्यावर त्यांनी मांडे भाजले. तो आपल्याकडे खूप सारी उदाहरणं आहेत आणि वैज्ञानिकपणे आता सिद्ध पण झाले की मनुष्य बॉडीमध्ये खूप सारी ऊर्जा आहे. पण ही ऊर्जा जागृत कशी करायची, तरी सगळे प्राणायाम हे सगळं काम करतात. त्यातलाच हा भस्त्रिका प्राणायाम. सो भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा आहे, सिंपल आहे. आपल्या हाताच्या मुठी खांद्याच्या समोर ठेवायच्या अशा पद्धतीने, आणि श्वास घेताना हात वरती न्यायचा आहे आणि मुठी उघडायच्या. ज्यावेळेस तुम्ही हात वरती न्याल त्यावेळेस मुठी उघडायच्यात आणि श्वास आत घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हात खाली घ्याल त्यावेळेस मुठी बंद करायच्यात आणि श्वास जोरात बाहेर सोडायचा. हे भस्त्रिका करण्याचं टेक्निक सिंपल. फक्त एक लक्षात ठेवा की फोर्स तेवढाच लावायचा आहे जेवढा तुमच्या शरीराला झेपेल. जास्त फोर्सफुली पण नाही करायचं आणि खूप कमी फोर्सफुली पण नाही करायचं. सिंपल आहे. सो याचे 15चा 1 राऊंड असतो. असे तुम्ही 3 राऊंड जर का केले सकाळी
तर तुम्हाला दिवसभर फ्रेश राहाल. तुमची ऊर्जा कमी नाही होणार. तुम्ही बघितलं असेल जे प्राणायाम योग साधना करतात कायम प्रसन्न राहतात, कंटाळाच येत नाही त्यांना, किंवा कंटाळा घालवण्यासाठी दुसरं कुठलं व्यसन करायची गरज नाही. श्वासाचंच व्यसन खूप महत्वाचं आहे. सो भस्त्रिका केली तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहा. याला पण काय नियम आहे, तुम्ही पोट रिकाम असतानाच करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही काही खाल्लेलं असेल, जेवलं असाल, तर लगेच भस्त्रिका नाही करायचा, हा यातला महत्वाचा नियम. सो आपण सगळेजण भस्त्रिका प्राणायाम करूया. तुम्ही जिथं बसलाय तिथंच साधी मांडी घालून बसा, हाताचे मोठी खांद्याच्या समोर, आणि जे कोपर आहेत ते शरीराच्या जवळ, आणि डोळे बंद करून करूयात भस्त्रिका प्राणायाम. डोळे बंद ठेवूयात. एक खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. ज्यावेळेस मी इन म्हणेन त्यावेळेस श्वास आत घ्यायचा आहे, हात वरती न्यायचे, आणि ज्यावेळेस मी आउट म्हणेल त्यावेळेस हात खाली आणायचे आणि श्वास जोरात बाहेर सोडायचा. इन आउट, 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 अँड रिलॅक्स. आणि विश्राम करूयात थोडा वेळ. शरीरामध्ये प्राणशक्तीचा संचार होतोय, तिकडे लक्ष देऊया. भस्त्रिकेचा दुसरा राऊंड करूयात. मोठी खांद्यासमोर ठेवूयात आणि हात आहेत ते शरीराच्या जवळ ठेवूयात. डोळे बंद ठेवूयात. मी ज्यावेळेस इन म्हणेन त्यावेळेस हात वरती न्यायचे, मुठी उघडायच्या आणि श्वास आत घ्यायचा आहे. ज्यावेळेस मी आउट म्हणेन त्यावेळेस हात खाली घ्यायचे, मुठी बंद करायच्या आणि श्वास बाहेर सोडायचा. सो सुरू करूया डोळे बंद ठेवून. इन आउट, 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 आणि विश्राम करूया. रिलॅक्स. शरीरामध्ये प्राणशक्ती तयार होते, तिकडे लक्ष देऊया. ऑब्झर्व द ब्रेथ, ऑब्झर्व द बॉडी. भस्त्रिकेच्या शेवटच्या राऊंड साठी तयार राहूयात. मोठी खांद्यांसमोर एक साधारण खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. भस्त्रिका सुरू करूयात. इन आउट, 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 and relax. विश्राम करूयात. शरीरामध्ये प्राणशक्ती तयार होते, सूक्ष्म प्राणशक्ती. इकडे लक्ष देऊया.
एक खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि सोडून द्या. आणि सावकाशपणे डोळे उघडू शकता. ओके, गुड. सो श्वासाचा, शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध. सो तुम्ही एवढे 3 गोष्टी रोज घरी करा. तुमच्या लक्षातील पूर्ण दिवस उत्साहानं जायला लागेल, मन शांत राहायला लागेल. काय काय करू शकता? पहिलं डीप ब्रीदिंग दिवसातून 2-3 वेळा करा. नंतर नाडी शोधन प्राणायाम आणि भस्त्रिका प्राणायाम. हे 3 प्राणायामाचेच प्रकार आहेत. हे तिन्ही तुम्ही घरी करू शकता. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे आपल्याला फिजिकली आणि मेंटली फिट राहण्यासाठी मेडिटेशन. आपण सगळेजण आता ऐकतोय की मेडिटेशनचे फायदे एवढे सगळे चालू आहेत. सगळे डॉक्टर पण रिकमेंड करायला लागलेत मेडिटेशन करा. सो आपण पूज्य श्री श्री रविशंकरजींच्या आवाजामध्ये मेडिटेशन करूयात. प्राणायाम केल्यानंतर मेडिटेशन कराल तर जास्त इफेक्टिव्ह राहतं मेडिटेशन. सो ध्यान म्हणजे काय? कशाला म्हणायचं ध्यान? जनरली आपण काय ध्यान म्हणजे काय, लक्ष केंद्रित करणे असं समजतो. येस ऑर नो? ध्यान म्हणजे काय, लक्ष, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण मेडिटेशन समजतो. पण पूज्य श्री श्री रविशंकरजी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हा त्याचा फायदा आहे. ध्यान म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही, तो त्याचा मिळणारा बेनिफिट आहे. ध्यान म्हणजे काय, हा संस्कृत शब्द आहे. ध्यान म्हणजे लक्ष केंद्रित करणे आणि न म्हणजे नाही. म्हणजे ध्यानाचा अर्थ काय झाला, लक्ष केंद्रित नाही करायचं, जे होतंय त्याच्या बरोबर राहणे म्हणजे ध्यान. जे काही चाललंय, विचार येत आहेत, जात आहेत, शरीरामध्ये काय होतंय तिकडे लक्ष देणं, श्वासाकडे लक्ष देणं, याची एक प्रक्रिया असते पूर्ण ध्यानाची. सो ध्यानामध्ये काय करायचंय तुम्हाला, जे काही इन्स्ट्रक्शन गुरुदेव देतील ते फॉलो करायचे, भोले भाव के साथ. गुरुजी सांगतील श्वास घ्या, श्वास सोडा, इकडे लक्ष द्या, तिकडे लक्ष द्या. सो जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते फॉलो करायचे. सो खूप सुंदर मेडिटेशन आहे. आपण सगळेजण मेडिटेशन करूयात आणि मग आपण दिनेश भाईंबरोबर पण क्वेश्चन आन्सर करणार. येस, सगळे तयार आहेत ध्यान करण्यासाठी? ओके, सो आरामशीर बसूयात. सिट कम्फर्टेबली, इझिली. मला शेअर करता येईल? होस्ट बनवता येईल मला? जगताप सर. हा, कुराडे सर. प्रणिता, येवले साहेबांना होस्ट कर. ज्ञानेश्वरीकडे. हा, कोणी करू, आपणही करू शकतो ना. 1 मिनिट, मी नाहीये वाटतं होस्ट. अमोल भैया, हा, एक भ्रामरी प्राणायाम पण शिकवा. ओके ओके, काय हरकत नाही. होस्ट चेंज झाला. आपल्याकडे वेळ आहे? आपल्याकडे वेळ आहे. भ्रामरी प्राणायाम 5 मिनिट लागतील. इट्स ओके. येस येस. अमोल सर, तुम्ही येवले साहेब, ऑलरेडी. येवले साहेब तुम्ही होस्ट झालाय आता. ओके ओके, थँक्यू. ओके, वेलकम. ओके, सो भ्रामरी प्राणायाम पण एक आपण कॉमनली करू शकतो घरामध्ये. मी मगाशी सांगितलं तसं सगळे प्राणायाम आपण ऑनलाईन नाही शिकू शकत, पण काही प्राणायाम आहेत जे तुम्ही ऑनलाईन शिकून घरी करू शकता. त्यात भ्रामरी पण आहे. भ्रामरी प्राणायामाचा फायदा काय होतो, मेनली खूप चिडचिड होत असेल, पण बऱ्याच वेळेला असं होतं की छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण चिडतो, त्याच्यासाठी भ्रामरी खूप चांगली. त्यानंतर बुद्धी तल्लख होण्यासाठी किंवा मेमरी शार्प होण्यासाठी भ्रामरी प्राणायामाचा खूप सारा फायदा होतो. सो भ्रामरी प्राणायामामध्ये, भ्रामरी म्हणजे काय, भ्रमर. आपण सगळ्यांनी भ्रमर तर बघितलेला आहे की मुंगा, जसा मुंगा आवाज करतो त्या पद्धतीनं आवाज करायचा. सो काय करायचंय भ्रामरी प्राणायाम मध्ये, आपले जे फर्स्ट फिंगर आहे, पहिलं बोट आहे, ते कानाच्या पशी आपले एक छोटासा
पार्ट आहे बाहेर आलेलं, सगळ्यांना माहिती आहे. इकडं आपले दोन्ही बोट ठेवायचे आणि कान हलकस बंद करायचं आणि त्याच्यानंतर असा आवाज करायचा. मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. सिंपल एकदम. हा फक्त याच्यामध्ये पण नियम आहे, खूप जोरात पण नाही करायचं हम साऊंड आणि खूप कमी पण नाही. तुम्हाला जेवढं वाटतं की दिस इज ओके, एवढंच आपण करायचं. सो भ्रामरी प्राणायाम 3 वेळा करतो आपण, 3 श्वास. एकदा घ्यायचा आहे, करायचा आहे, परत घ्यायचा आहे, परत करायचा आहे. सो 3दा आपण भ्रामरी प्राणायाम करू शकतो. सो एकदा करूयात सगळे मिळून, जेणेकरून तुम्हाला एक अनुभव येईल. सो थोडस ताठ बसे. कुठलाही प्राणायाम करताना पाठीचा मणका शक्य तेवढा ताठ ठेवणं गरजेचं आहे. खांदे ढिले सोडायचे. दोन्ही हाताची बोट कानावर ठेवायची. कानापाशी एक छोटासा पार्ट आहे, त्यानं कान बंद करायचे आणि डोळे बंद करूया. एक साधारण श्वास घ्या आणि सोडून द्या. भ्रामरी प्राणायामसाठी एक खोल श्वास घ्या. पुन्हा एक खोल श्वास घ्या. पुन्हा एक खोल श्वास. थोडा वेळ विश्राम करूया. आरामशीर बसूया. आपण गुरुदेवांच्या आवाजामध्ये मेडिटेशन करणार. सिट कम्फर्टेबली, इझिली, आईज क्लोज. आराम से बैठ जाएं और आंखें बंद कर लो। चेहरे का मुस्कान नकली क्यों ना हो, मुस्कान रखो, बड़ा मुस्कान रखो।
शरीर के कण कण में वो मुस्कान को फैलने दें। अरबों करबों अणु परमाणुओं से शरीर बना है। शरीर के एक एक कण में मुस्कान होने दें। जो भी विचार आ रहा हो मन में उसको आने देना और विश्राम करना। इस वक्त कुछ नहीं करना है, विश्राम करना।
जहां भी तनाव लगे तो उसको ढीला छोड़ना। इस वक्त ना कुछ करना है ना कुछ जानना है, केवल विश्राम। एक गहरी सांस लीजिए। एक और गहरी सांस लीजिए। एक और गहरी सांस।
धीरे धीरे आंखें खोल सकते। नमस्कार. जय गुरुदेव. मी नंदू जगताप. मी सुद्धा MEA परिवाराचा एक सदस्य आहे आणि तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग पुणे जिल्हा विकास समिती सदस्य आणि मरकळ पुणे येथील त्रिवेणी आश्रमचा अपेक्ष सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्रिवेणी आश्रम मध्ये सुद्धा पंचकर्म केंद्र आणि वेलनेस सेंटर आहे. मला दिनेश गोडके यांची ओळख करून देताना खरोखरीच खूप आनंद होतो आहे. दिनेश भैया यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मुंबई येथून पदवी घेतलेली आहे. त्यानंतर 2 वर्ष त्यांनी इन्फोसिस मध्ये पार्ट टाइम नोकरी केली. गेली 25 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये 36 देशांमध्ये त्यांनी वेगवेगळे कोर्सेस घेतलेले आहेत. दिनेश भैया आणि खुर्शीद बाटलीवाला म्हणजेच बावा यांची जोडी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये प्रसिद्ध आहे. जगभरातील युवक त्यांचे चाहते आहेत आणि युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. बावा व दिनेश भैया यांची रेडी स्टडी गो, स्मार्ट वेस्ट टू लर्न आणि हॅपीनेस एक्सप्रेस अ जर्नी टू एव्हरीडे वेलबिंग ही 2 पुस्तके जगभरामध्ये बेस्ट सेलर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी वर्ल्ड बँक, वर्ल्ड इथिक्स फोरम, UN कन्व्हेन्शन्स, कॉर्पोरेट कॉन्फरन्सेस आणि जगभरातील वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आणि मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये आपले स्पीच दिले आहे. ते स्पोर्ट्समॅन आहेत. त्यांचा दिनक्रम हा वर्कआउट आणि योगाने सुरू होतो. ते ॲज अ हीलर, क्रॅनिओसॅक्रल थेरपी आणि मर्मचिकित्सा मध्ये कार्यरत आहेत. 2016 साली WCF वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल दरम्यान बँगलोर ते पुणे गुरुदेवांच्या सानिध्यात दिनेश भैयांबरोबर प्रवास करण्याचा योग मला लाभला होता. असे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व दिनेश भैया यांचे मी स्वागत करतो व त्यांना सेशन चालू करण्याची विनंती करतो. हँड ओव्हर टू दिनेश भैया. थँक्यू नंदूजी. छान झालं सगळ्यांचं ध्यान. ध्यान म्हणजे आपण म्हणतो निद्रावत. इट इज लाईक स्लीप. पण झोपेपेक्षा फार त्याचा गहरा आपल्या मनावर आणि शरीरावर आणि चेतनेवर त्याचा असर होतो ध्यानाचा. सो माझं मराठी यांच्यासारखं एवढं चांगलं नाही, अमोल भैयांसारखं किंवा नंदूजींसारखं. तर मी थोडंसं हिंदी इंग्लिश मध्ये सुद्धा बोलेल, कारण की सवय नसते ना दररोजच्या याच्यामध्ये मराठी बोलायचं. मी बँगलोर आश्रम मध्ये राहतो. इथे आपला आर्ट ऑफ लिव्हिंगचा आश्रम आहे, फार सुंदर आहे. सगळ्यांना आमंत्रण आहे इकडे यायचं. एक तीर्थस्थळ सुद्धा आहे हे. फार जागृत स्थान आहे, सुंदर तर आहे त्यासोबत. तर जेव्हा आता हे उघडेल सगळं लॉकडाऊन वगैरे, तर तुम्ही नक्की येऊन इकडे कुठला तरी कोर्स करू शकता किंवा फक्त भेटायला येऊ शकता. गुड. तर अमोलबाईंनी सगळं केलंच ऍक्च्युली. प्राणायाम, ध्यान. काही तुमचे प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया. पण माहितीये एक गोष्ट मला सांगायची, आपण ब्रीदिंग वर एवढे हे करतोय ना, तर जगातलं सगळ्यात पहिलं काव्य कुठलं होतं? द फर्स्ट पोएट्री इन द वर्ल्ड. मेघदूत. काव्य म्हणा किंवा रचना म्हणा, इट इज महाभारत, राईट. कालिदासांना आपण म्हणतो. त्यांच्या अगोदर आदी कवी. तर रामायण वाल्मिकीने जे लिहिलं, तर
त्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण, हु इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन देअर, तर हनुमान. ओके. आणि त्याच्यानंतर 2000 वर्षानंतर जे महाभारत झालं तर तेव्हाचे सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण, तर भीम. राईट. आणि तुम्ही पाहाल तर दोघेही वायुपुत्र होते. म्हणतो ना, वायुपुत्र हनुमान आणि वायुपुत्र भीम. है ना. तर का बरं, कारण की त्याच्यामध्ये शक्ती आहे. द एअर एलिमेंट हॅज दॅट पॉवर. दॅट इज वाय इनफॅक्ट गुरुदेव श्री श्री रविशंकरजी फार सुंदर सांगतात की हे जे बाहेर होत आहे ते आपल्या आतमध्येही होतच आहे. ओके नाही. आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे, यत पिंडे तत् ब्रह्मांडे, यत ब्रह्मांडे तत् पिंडे. सो दिस ह्युमन बॉडी इज लाईक अ ब्लूप्रिंट ऑफ द एंटायर युनिवर्स. व्हॉट इज देअर इन द मॅक्रोकॉस्म इज ऑल्सो देअर इन द मायक्रोकॉस्म. आपल्यामध्ये होते. तर फार सुंदर सांगतात की रामायणमध्ये समजा तुम्ही पाहिलं, राम हे कोण, आत्मा राम. आपली आत्मा जी आहे ती राम. इनफॅक्ट इंग्लिश वर्ड जे आहे ना, रेज, सन रेज म्हणतो ना आपण, तर त्याचा रूट आहे संस्कृतमध्ये रा. रा म्हणजे लाईट. राम म्हणजे माझ्या आतमधली जी जो प्रकाश आहे, जी आत्मा आहे, तो राम. इनफॅक्ट इजिप्शियन जे गॉड असतात त्यांना म्हणतात अमोन रा, सन गॉड, अमोन रा. तर रेज, हा राम म्हणजे आत्मा राम. सीता, सीता मती मैया. मती म्हणजे आपलं इंटेलेक्ट, ही सीता झाली. आणि इंटेलेक्टचं काय असतं, आपलं मनाचं काय असतं, इकडे तिकडे जातं ते. ओके ना. जे कुठे काही चांगलं दिसलं काही, तर सीतेचं एक मन जातं त्या हरणाच्या तिकडे, म्हणून मग ती पाठवते रामाना तिकडे. तर मनाचं हे असतं सीता मती मैया. आता सीतेला कोण घेऊन जातं, रावण. रावण इज अहंकार, अहंकारी रावण. तर आपला इगो जो आहे, अहंकार, आपल्या मनाला हिरवून घेऊन जातो आत्म्यापासून दूर. यांना परत कोण आणतं, तर लक्ष्मण, राम आणतात. पण कुणाची सहाय्यता घेऊन, लक्ष्मण आणि हनुमान. लक्ष्मण म्हणजे काय, ध्येय, फोकस, 100% फोकस. आणि हनुमान म्हणजे वायुपुत्र हनुमान, तो श्वास. तर जेव्हा आपण श्वासाची प्रक्रिया करतो, जसं तुम्ही थोडंसं प्राणायाम केलं आणि ते लक्षपूर्वक करतात, जोश आणि होश दोन्ही ठेवून आपण जेव्हा करतो प्राणायाम, तर हे मन जे पूर्ण भटकत आहे किंवा आपल्या काबूमध्ये नसतं, नकारात्मक भावनांमध्ये फसून जातं, तर त्याला आपण परत आपल्या जवळ आणतो. म्हणजे रामाजवळ घेऊन येतो, रावणापासून. तर त्यालाच म्हणतो आपण, हे सगळं रामायण आहे. तर आपली सुदर्शन क्रियामध्ये आपण हेच शिकतो. प्राणायाम करतो आणि श्वासाच्या ज्या प्रक्रिया आहेत, जे रिदम्स आहेत, त्याच्यामुळे आपण लक्षपूर्वक करतो. आणि एक 10-15 मिनिटात, 30 मिनिटात एवढं एकदम शांत होतं मन, जे आहे पूर्ण आपल्यामध्ये विश्राम करतं. त्याला स्वास्थ्य म्हणतात. संस्कृतमध्ये, आयुर्वेदामध्ये हेल्थला काय शब्द आहे, स्वास्थ्य. स्व असते, स्वतःमध्ये आपण विश्राम करतो. तेव्हा मग जे काही 7 आपले धातू आहेत किंवा जे दोष आहेत, वात, पित्त, कफ आहे, ते सगळे बॅलन्स होतात. इम्युनिटी वाढते, रोग प्रतिबंधक शक्ती जी आहे ती वाढते. आणि जे काही सगळे ते चांगले हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय आहेत, DOS, डोज म्हणतो आपण त्याला, डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन्स, ते वाढतात. जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत, ॲड्रेनलिन, कॉर्टिसॉल, ते कमी होतात. तर आज आपण त्याचा एक स्वाद घेतला छोटासा, प्राणायाम आणि ध्यान, गुरुजींसोबत ध्यान करून. हे नक्कीच तुम्ही कधीतरी अनुभव करा. कित्येक लोकांनी इथे केलंच आहे महाराष्ट्राच्या एंटरप्रेन्योर असोसिएशन मध्ये. इट विल बी वंडरफुल इफ यू कॅन टेक दॅट टाइम ऑफ. आणि ही इतकी चांगली वेळ आहे की आपल्याकडे काही शिकण्यासाठी संधी आहे. वी हॅव वेज टू, टाइम टू लर्न न्यू थिंग्स. सो इफ वी कॅन यूज दॅट, ह्याचा जर आपण सदुपयोग केला यावेळेस, तर या लॉकडाऊन मधून म्हणा किंवा या पॅन्डेमिक मधून आपण अजून स्ट्रॉंगली किंवा अजून हेल्दी होऊन आपण बाहेर पडू. वेल, तुम्ही सांगा अजून काही क्वेश्चन्स असतील तर आपण घेऊया. नमस्ते दिनेश भैया, माझं नाव धनंजय वाळके. हा, धनंजय बोला.
एमईए मध्ये आपलं स्वागत. थोडक्यात सांगतो, एमईए मध्ये आपण या कोरोनाच्या सेकंड वेव्हच्या दरम्यान असे काही प्रोग्राम्स करतो ज्याच्यामध्ये आपले जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना कोरोनाशी लढा देण्यामध्ये अजून थोडं बळ मिळेल, अजून थोड्या काही आयडियाज मिळतील. सो माझ्याकडे काम आहे आजचा क्वेश्चन आन्सरचा सेशन होस्ट करायचं. त्याच्या अगोदर आय वुड रिक्वेस्ट यू की तुम्ही एक 2-3 मिनिटं योग, प्राणायाम याचा आणि कोरोनाशी आपण त्याला लढा देत असताना कसा वापर करू शकतो याच्यावर बोललात तर पार्टिसिपंट्सला छान वाटेल. हा, थोडा हलका आवाज येतो. ठीक आहे, मला प्रश्न कळला की काय होतं माहितीये, आपल्या शरीरामध्ये 11 सिस्टम्स आहेत वेगळ्या. ते एक रेस्पिरेटरी सिस्टम आहे, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम आहे, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम आहे, एंडोक्राईन सिस्टम आहे, नर्वस सिस्टम आहे, तर लिम्फॅटिक सिस्टम, सगळ्या सिस्टम्स आहेत. तर सगळ्यात जवळचा ह्याचा संबंध आहे रेस्पिरेटरी सिस्टम सोबत. आणि आपण दिवसात समजा मला माहित नाही अमोलबाईने सांगितले की नाही, 2 किलो आपण जेवण करतो, 1.5-2 किलो दररोज. 3 लिटर पाणी पितो, समजा 2-3 लिटर पाणी, पण 12,000 लिटर आपण श्वास घेतो. आणि या श्वासाकडे आपलं हार्डली काही लक्ष असतं. आणि जेवढा श्वास घेतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि प्राणशक्ती आहे, तेवढंच आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. म्हणजे ते एक डिटॉक्स. तर आपल्या शरीरामध्ये समजा 70 किलोची तुम्ही असाल तर 37 ट्रिलियन सेल्स आहेत. म्हणजे 8 बिलियन तर आपलं पॉप्युलेशन आहे. तर समजा 4,000 पटीने जास्त आपल्या पूर्ण पृथ्वीचं जे जनसंख्या आहे त्याच्यापेक्षा 4,000 गुणिले जास्त आपल्या शरीरामध्ये सेल्स आहेत. प्रत्येक सेलला ऑक्सिजन लागतं, ग्लुकोज लागतं, पाणी लागतं आणि ऑक्सिजन लागतं. 3 गोष्टी लागतात. तर हे ऑक्सिजन प्रत्येक सेल घेतं आणि कार्बन डायऑक्साईड सोडतं. तर आपण श्वासाची जर प्रक्रिया ठीकपणे जर केली तर इतका फायदा होऊ शकतो. बेस्ट डिटॉक्स म्हणजे श्वास. दुसरा म्हणजे व्यायाम करून, पाणी भरपूर पिऊन व्यायाम करून जे आपण स्वेटिंग होतं, घाम येतो त्याच्यामुळे, बिकॉज स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द आउटसाइड ऑर्गन ऑफ द बॉडी. ओके नाही, तर सगळ्यात सेकंड बेस्ट डिटॉक्स इज स्वेटिंग इट आउट, बट फर्स्ट इज ब्रीदिंग. तर या ब्रीदिंग केल्याने काय होतं, मग जे काही बिल्डअप होत असतं शरीरामध्ये, तर ते बिल्डअप होऊन काहीतरी एकदम खराब स्थितीपर्यंत जायच्या अगोदरच ते आपल्याला वाचवतं. म्हणून योगशास्त्रामध्ये म्हटलं आहे, हेयम दुःखम अनागतम, की दुःख जे नंतर येणार होतं तेही थांबतं. जर तुम्ही योग केला, योगासन केले, प्राणायाम केले, सुदर्शन क्रिया असं काही केलं आणि ध्यान केलं. मागच्या 1.5-2 वर्षापासून जेव्हापासून हे सगळं सुरू झालं आहे, तर जे लोक आत्मज्ञानामध्ये होते किंवा ध्यान करत होते त्यांना त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर एवढा त्रास नाही झाला. ठीक आहे, त्रास तर सगळ्यांना आहेच म्हणा. बिझनेस थोडा ठप्प होत चालला आहे, मार्केट डाऊन आहेत, लॉकडाऊन सगळीकडे होत चाललंय, हे सगळं सगळ्यांवर आहे. पण आपण मनाची स्थिती कशी ठेवतो हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि दिस इज बेस्ट नोन टू अन ऑन्टरप्रेनर, कारण की एक ऑन्टरप्रेनरचं मन तसंच चालत असतं की ओके, व्हॉट न्यू ऑपॉर्च्युनिटीज आय कॅन फाइंड. तो असा हातावर हात धरून बसत राहत नाही. दॅट इज नॉट attitude or a mindset of an entrepreneur. So that's what I want to say, की आपण जर या वेळेचा चांगला उपयोग करून we learn new things about ourselves, about our body, about our mind. थोडं मेडिटेशन शिकलो आपण या वेळेमध्ये तर आपण एवढं स्ट्रॉंग होऊ शकतो, आपली इम्युनिटी वाढवू शकतो. आणि जे काही म्हणजे फिअर, अँझायटी जी हवेमध्ये आहे, इतक्या लोकांच्या मनामध्ये आहे, तर तीही आपल्यामध्ये एक घर करणार नाही ह्याची आपण काळजी घेऊ शकतो. इट इज देअर, वी आर कॅचिंग, ॲज मच एज वी आर कॅचिंग द व्हायरस, वी आर ऑल्सो कॅचिंग दॅट व्हायब्रेशनल असॉल्ट that is happening of fear, anxiety, panic. तर त्यासाठीच हे अशा जर काही आपण हे केल्या गोष्टी केल्या, आत्मज्ञान किंवा ध्यान, ब्रीदिंग किंवा सम चांटिंग, मंत्रामध्ये फार शक्ती आहे. गुरुदेवने आपल्याला ओम काही वेळेस करवलं ध्यानामध्ये, तर
तसंच आपले एक सहज समाधी मेडिटेशन आहे, मंत्र मेडिटेशन म्हणा किंवा ओम नमः शिवाय. माहितीये कुठल्याही मी एक संग्रामने मला पाठवलं होतं एक शिवाजी राजांबद्दल तुमचं काहीतरी एक हे झालं होतं ना, टॉक झाला होता. तर आपल्या इथे समजा युद्धाला जायची तर काय एक घोषणा काय असायची, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. कुठल्याही जगामध्ये सगळीकडे पहा काय तो एक साऊंड एनर्जी जी आहे ती आपल्याला एक म्हणजे धैर्य देतं, शौर्य एक आपल्या आतून यु नो उचलून आणतं. इट जस्ट ब्रिंग्स अप ऑल दॅट व्हॅलर इनसाइड. सो साऊंड हॅज अ लॉट ऑफ एनर्जी. ओके, सो वन थिंग आय विल टेल यू बिफोर वी गो फॉरवर्ड. आपण जे भ्रामरी करतो ना, याच्यावर आता इंडियन एक्सप्रेस मध्ये मोठा आर्टिकल आला होता. युके मध्ये भरपूर स्टडीज झाल्यात आणि इस्रायलमध्ये. तर म्हणतात हमिंग करणं. याला काय म्हणू आपण मराठीमध्ये नंदूजी? हा म्हणजे हमिंगला काय म्हणू? गुणगुणणे. हा ठीक आहे. तर त्याच्यामुळे माहितीये फार फरक पडतो. ते त्यांनी रिसर्च सांगितलं, भरपूर पेपर्स दाखले होते, सायंटिफिक पेपर्स. तर त्या हमिंगमुळे जे नेझल कॅव्हिटीज असतात, आपले 3 सायनसेस असतात, ठीक आहे, 3 सायनसेस असतात क्रेनियल कॅव्हिटीमध्ये. तर त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड निर्माण होतात. आपण किती लोकांना बोट मोडायची सवय? हे जो आवाज येतो ना टक टक टक, तर तो त्या ह्याच्यामध्ये नायट्रोजन फसलेला असतो, तो पॉप होतो. ठीक आहे. तर दॅट इज इथे नेझल कॅव्हिटीज मध्ये काय होतं, नायट्रिक ऑक्साईड इट्स अ गॅस, तो रिलीज होतो आणि तो व्हायरसच्या इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग अँटीव्हायरस. म्हणून आता जे वॅक्सिन्स निघतायत अजून 1-1.5 महिन्यात ते म्हणतायत इस्रायलमध्ये भरपूर लोकांनी ते नेझल वॅक्सिन्स काढले अँड दे आर व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. ओके, आणि ती एकच घ्यावी लागते सगळ्या व्हेरियंटसाठी, इट इज हेल्पफुल असं म्हणतायत. तर तीही हेच यूज करतं, नायट्रिक ऑक्साईड NO. तर बॉडी सुद्धा नॅचरली करतं वेन वी डू हमिंग. तर फक्त 5दा जर आपण वी टेक अ डीप ब्रेथ इन, आपण करूया, 1-2 मिनिट लागतात फक्त. ब्रीद इन, हाय पिच आवाज थोडासा, ब्रीद इन, अजून एकदा, डोक्यामध्ये काय चालू असतील ना फार फार विचार वगैरे, तेही शांत होतात. पण फिजिकली सुद्धा हे नायट्रिक ऑक्साईड NO चा जो केमिकल फॉर्म्युला आहे, तर तो केल्याने व्हायरस आतमध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जात नाही, म्हणजे घशामध्ये किंवा लंग्स मध्ये जायच्या अगोदर दिस इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणतात. तर जास्तीत जास्त 5 वेळा करायचं आणि मग 3-4 मिनिटाचा गॅप देऊन परत करू शकतो. तर आता फक्त हमिंग करायची गरज नाही, तुम्ही काहीतरी गाणं गुणगुणू शकता. ठीक आहे, आणि हे कुठेही करू शकतो आपण. बेस्ट कधी करू शकतो? वेन कॅन यू डू हमिंग? सकाळी आंघोळ करताना, ब्रश करताना, ओके नाही. नवी जर एक सवय लावायची असतील तर जुन्या सवयी सोबत जोडली तर आपोआप फटाफट ती लागू होते. ठीक आहे, तर थोडंसं हमिंग करा. Okay, and that is a good immune booster, and it fights the virus, the first line of defense in the nostrils. जी, थँक्यू दिनेश भैया, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत आणि फॉर पार्टिसिपेंट्स ऑल्सो आपण क्वेश्चन आन्सरचा खाली टॅब दिलाय, त्याच्यामध्ये ते त्यांचे क्वेश्चन्स पोस्ट करू शकतात. मी घोरपडे साहेबांना विनंती करतो, ही स्टार्ट आस्किंग द क्वेश्चन्स. घोरपडेजी. थँक्यू सर. मी महेश घोरपडे. काही प्रश्न माझ्याकडे आलेत, त्यातले काही प्रश्न माझे सुद्धा आहेत आणि काही आमच्या सभासदांचे आहेत. त्यातला एक प्रश्न असा की योगा अभ्यासाचा प्रसार जगभरात भारताने सुरुवात केला, सगळीकडे झालाय, बऱ्याचशा देशांनी त्याला मान्यता पण दिली, पण भारतामध्ये त्याचा प्रसार म्हणावा तेवढा होत नाहीये.
त्याचं कारण काय असू शकतं आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? हो, आपल्याला काय वाटतं, ठीक आहे, अरे आपलंच आहे ना हे योगा, मला माहिती आहे, माझे आजोबा करायचे, ते गेले. योगा मला माहिती आहे, किंवा माझ्या घरी आहे 4 पुस्तकं आहेत योगाची, म्हणून आपल्याला असं वाटतं की असं मला माहितीच आहे. जोपर्यंत आपण त्याचा अनुभव करत नाही, तोपर्यंत त्याची काय शक्ती आहे ती आपल्याला कळत, हो की नाही? तर पण ही सिच्युएशन आता चेंज होत आहे, भारतामध्ये सुद्धा चेंज होत आहे. आता कित्येक वेळेला तुम्ही जर ठीक आहे, आता एवढ्यात तर नाही म्हणा, पण जर फिरायला गेलात आणि गार्डन मध्ये पाहिलं, ऍटलिस्ट एक 4-5 लोक तुम्हाला दिसतील बसून काहीतरी कपालभाती करतायत, भस्त्रिका करतायत, हो की नाही? बरोबर. सिच्युएशन हॅज चेंज. तर आपल्याला फक्त एवढंच आहे की आपण जर केलं तर लहान मुलांना वाटतं की अरे हा, हे काहीतरी इम्पॉर्टंट आहे, आई वडील त्याला वेळ देऊन करतात, म्हणजे हे फार गरजेचं आहे. मग तेही आपोआप बसतात, ते बसले की त्यांचे मित्र बसतात. तर असं आपल्याला त्याला पसरवायचं आहे किंवा लोकांपर्यंत ह्याची जी म्हणजे याचे जे बेनिफिट्स आहेत ते पोहोचवायचे आहेत लोकांपर्यंत. थँक्यू सर. So we are the advertisement, okay? We are the ambassadors of yoga, not just in our country, but all over the world. पण शालेय शिक्षणामध्ये पण जर याचा जर अभ्यासक्रमामध्ये समावेश केला तर अजून जास्त बरं होऊ शकेल, असं नाही वाटत? डेफिनेटली. आणि त्यासाठी सुद्धा आई वडिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, पेरेंट्सनी, की तुम्ही जर ज्या प्रिन्सिपल्सना किंवा कॉलेज ओनर्सना जर सांगितलं की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे पाहिजे. बघा आजकाल काय होतंय, व्हॉट इज हॅपनिंग, वी आर जस्ट मेकिंग मशीन्स आउट ऑफ यंग पीपल. ओके, मशीन पार्ट झाला, ग्रॅज्युएट झाला, त्याला तिथून काढून एका कंपनीमध्ये टाका, तो आपलं बोरिंग काम करत राहील, ओके नाही? Very few are entrepreneurs like you, who will not just want a job, who will want to create jobs, isn't it? So what do we have to do? We have to make them ready for life, not just for a job. Education चं काय काम आहे? फक्त जॉब देणं आहे का? 20 वर्ष 18 वर्ष आपण एज्युकेशन देतो. एज्युकेशनचं काम हे असलं पाहिजे की त्याच्यातून एक चांगला व्यक्ती निर्माण झाला पाहिजे, चांगले गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे, ऑल द राईट व्हॅल्यूज, isn't it? We should make them ready for life. नाहीतर काय होतं, तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत करत राहा आणि लिटरली त्यामध्ये फक्त ते काय म्हणतो ना आपण, रट्टा मारायचं आणि मग त्या एक्झाम पेपरवर जाऊन ओकायचं जाऊन आणि मग पेरेंट्स सुद्धा फार त्याला छान वाटतं की हो, माझा मुलगा तुमच्यापेक्षा चांगला ओकतो, त्याला 95% मिळाले. नाही, ते शिक्षण हवे, ओके नाही? त्यांना असं वाटलं पाहिजे की हा, माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला कुठं जरी ठेवलं दुनियेमध्ये, कुठल्याही देशामध्ये, शी कॅन स्टँड ऑन हर ओन फीट, शी कॅन क्रिएट जॉब्स फॉर अदर्स, नॉट जस्ट गेट अ गुड जॉब, सो दॅट्स वेअर आय फील, महेशजी, वी हॅव टू टेक चार्ज. आपण हेही म्हणू शकत नाही की अच्छा गव्हर्नमेंटनी करावं किंवा कॉलेजच्या ओनर्सनी, हेड्सनी करावं, मॅनेजमेंट बोर्डनी करावं, नाही. आपण पुढाकार घेऊन जर वी टेक द लीड, इट कॅन हॅपन इन अ मच फास्टर वे. दिस इज व्हॉट आय फील. थँक्यू. आणि होत आहे, अँड इट इज हॅपन. दिनेश भाई, आपल्याकडे विशाल काळे आणि 1-2 लोकांनी असा प्रश्न विचारलाय की आपण जर कोरोना पॉझिटिव्ह असू किंवा आपल्याला कोरोना होऊन गेला असेल, तर त्या काळात प्राणायाम करणं ऍडवायझेबल आहे का? आणि ज्यांना ट्रीटमेंट नंतर मोठा श्वास घेणं शक्य नाहीये, त्यांनी काय टाईपचा प्राणायाम केला पाहिजे? राईट. तर समजा कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतर थोड्या वेळासाठी, काही आठवड्यांसाठी किंवा एखाद महिन्यासाठी सिस्टम थोडीशी डेलिकेट असते, तर तेव्हा हार्ड प्राणायाम करू नये, म्हणजे भस्त्रिका म्हणा किंवा कपालभाती, ज्याच्यामुळे स्ट्रेन येईल. पण डेफिनेटली फुल ब्रीदिंग करायला पाहिजे. आपण आपले 3 स्टेज प्राणायाम आहेत, आपण आपल्या ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप मध्ये शिकतो, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. तर त्याच्यामुळे काय होतं, लंग्सची जी वेगवेगळी लोब्स असतात, तर त्यांना आपण एक्सपॅन्ड करतो, त्याची जी इलॅस्टिसिटी आहे, रेझिलियन्स पॉवर आहे, ती वाढवतो. तर ते प्राणायाम चांगले, उज्जयी ब्रीदिंग चांगलं. तर आता बघा तुम्ही, एक इलास्टिकच आहे ना, लंग म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये अल्व्हिओलाई असतात, एअर सॅक्स असतात, हजारो एअर सॅक्स असतात.
आता ते इलॅस्टिक नेचरचे आहे. ठीक आहे, त्याला काही व्हायरस झालाय, ते थोडे हार्ड झाले, तर ते पूर्णपणे एक्सपॅन्ड होऊन त्याच्यामध्ये हवा येत नाहीये, मग ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं. तर ह्याची इलॅस्टिसिटी आपल्याला परत आणायची आहे. तर आपल्याला थोडंसं तर त्याला स्ट्रेच करावंच लागेल. सो जेंटल डीप ब्रीदिंग इज व्हेरी गुड. ठीक आहे, सुदर्शन क्रिया शिकला असाल तर ती डेफिनेटली करू शकता. कोरोना पॉझिटिव्ह जरी असतील तरी इवन ड्युरिंग दॅट टाइम वेन पडल्या म्हणजे उठून बसण्याची गरज नाही, तेवढी कधी कधी ताकद नसते, तर जेंटली करू शकता, नो डाऊट. सेकंड इज जेंटल चांटिंग. ओम नमः शिवाय म्हणा किंवा ओम नमो नारायण, हे जे महामंत्र आहेत, तर दॅट चॅन्टिंग इज ऑल्सो गुड. किंवा काही नसेल तर फक्त ओम किंवा जस्ट हमिंग, तर त्याच्याने सगळ्या सेल्सवर एक फार चांगला परिणाम होतो आणि तो आपण म्हणजे पडल्या करू शकतो. त्याच्याने काही स्ट्रेन येणार नाही आणि चांगलंच होईल. थँक्स. अजून 2 लोकांचा असा प्रश्न आहे, की योगा करताना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा काही 10-15 मिनिटापेक्षा जास्त वेळेपेक्षा जास्त ते योगा करू शकत नाहीत. तर इज देअर एनी आयडियल बॉडी वेट किंवा काही आयडियल टाईम आहे का दिवसातला, की ज्यावेळेस योगा केला पाहिजे? बॉडी वेट वगैरे एनीबडी कॅन डू योगा. कित्येक लोक हेच म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग करण्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं. तेवढंच, इफ यू आर ब्रीदिंग यू कॅन डू. इफ यू हॅव अ बॉडी यू कॅन डू योगा, नो डाऊट. फक्त आपल्याला काय वाटतं, योगा म्हणजे आपण सगळे जे पिक्चर पाहतो ना, अच्छा उलटे झालेत आणि किंवा काही एकदम ह्याच्यात गेलेत, दॅट इज नॉट योगा नेसेसरी. योगा इज स्थिर सुखम आसनम. पतंजली योग सूत्रमध्ये म्हटलं आहे, जितकं तुम्ही करू शकता त्यापेक्षा थोडं जास्त जाऊन तिथे कम्फर्टेबल व्हा, दॅट इज योगा. तर काही लोक पूर्णपणे पुढे वाकून म्हणजे डोकं त्यांच्या पायाच्या मध्ये घालू शकतील, पण तुमच्यासाठी ते होत नसेल तर दॅट इज नॉट योगा. देन यू आर ब्रेकिंग युअर बॅक. किंवा ऍज मच एज यू कॅन गो, तुम्ही जितकं झुकू शकता पुढे त्याच्यापेक्षा थोडं जास्त झुकून तिथे कम्फर्टेबल व्हा. आणि तुम्ही पाहत राहाल की 1-2 आठवड्यामध्ये ती इतकं तुम्ही झुकू शकत होता, यू कॅन डू सो मच मोर. कारण की बॉडीमध्ये ती इलॅस्टिसिटी येते, ती फ्लेक्सिबिलिटी येते, ती अडॅप्टेबिलिटी येते. आणि फक्त बॉडीमध्येच येत नाही, माइंडमध्ये सुद्धा येते. यू कॅन बी सो अडॅप्टेबल इन एनी सिच्युएशन. कित्येक लोकांनी जे रेग्युलरली मेडिटेशन करायचे, मेडिटेशन म्हणतात त्याला राजयोग, हायेस्ट योगा इज मेडिटेशन. तर जे मेडिटेशन करायचे, ठीक आहे, त्यांचे बिझनेस का हे झाले. मला माहिती आहे, माझी एक स्टुडंट, तर शी वॉज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आणि समहाऊ शी वॉज, हे जॉब्स कमी झाले तर तिला काढलं ह्याच्यातून जॉबमधून. तर शी यूज टू मेक गुड केक्स. ती म्हटली ठीक आहे, मी हे सुरू करतो. तुमच्यासारखी ऑन्टरप्रिनर ती झाली आणि इतका फेमस झाली ती आता. ती म्हटली आय कॅन डू समथिंग दॅट आय लव्ह डुईंग and I'm getting more money than what I used to get by writing program. There are some others who, because everything has come online, तर ते म्हणतात now I have learned how to make websites. तर ठीक आहे, माझा जॉब मधून काही हाफ किंवा 1/3 केला माझी सॅलरी या वेळेसाठी, बट आय एम अर्निंग सो मच मोर डिझायनिंग वेबसाईट. So what happens, you become so adaptable because your mind is also trained like that. So body is trained to go into any position and be comfortable. Mind is also trained. मनालाही ती एक शिकवण होते की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदम आरामशीर राहू शकतो आणि बेस्ट त्यातून काढू शकतो. सर, पुढचा अजून एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने काही चुकीच्या पद्धतीने जर आपण व्यायाम केला तर त्याचे काही दुष्परिणाम होतात, तसं प्राणायामामध्ये पण आहे का? जर आपण माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केलं तर काही आजार बळावू शकतात किंवा वाढू शकतात का? म्हणूनच म्हणतात ना की एका टीचर कडून शिका. आपण जसे ऑनलाईन आता भरपूर प्रोग्राम चालू आहेत, तर एक तज्ञकडून जर शिकला तुम्ही तर ते तुम्हाला करेक्ट करू शकतात. त्याचे जास्त असे दुष्परिणाम वगैरे काही नाहीये, मॅक्सिमम काही होणार नाही. किंवा काही कॉन्ट्रा इंडिकेशन असतात, समजा की तुम्हाला समजा
एका बाईला पिरियड असतील, दे आर इन देअर मंथली पिरियड, मासिक पाळीमध्ये, देन यू डोंट डू इन्व्हर्टेड आसन, उलटे आसन करू नये म्हणतात. सो सम काउंटर इंडिकेशन्स आर देअर. दॅट्स वाय बेस्ट टू लर्न फ्रॉम अ टीचर, पुस्तकात वाचून किंवा काही वेळेला म्हटलं जातं की कपालभाती करताना जर चुकीच्या पद्धतीने केलं तर बीपी शूट होतो किंवा बीपीचा त्रास वाढू शकतो वगैरे. राईट. म्हणून त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन तेच आहे. व्हेरी हाय बीपी असेल तर तो प्राणायाम करू नये. आणि काही कित्येक वेळेला कपालभाती जे दाखवतात ते इतक्या फास्ट दाखवतात, इतकं फास्ट कधी करू नये. ब्रीद आउट फुल्ली आणि लेट द बॉडी ब्रीद इन नॅचरली. तुम्ही एकदम श्वास सोडायचा, आपोआप श्वास आतमध्ये येतो, मग परत सोडायचा. तर या स्पीड मध्ये करायला पाहिजे, नॉट लाईक. तर या गोष्टी ते टीचर तुम्हाला सांगू शकतात, अजून काही नाही. बरोबर, ठीक आहे, थँक्यू. दिनेश भैया, काही लोकांचे प्रश्न असे आलेत की ते ऑलरेडी काही जिम वर्कआउट करतायत किंवा ते ऑलरेडी काही स्पोर्ट्स मध्ये आहेत आणि ते करत असताना त्यांना काही इंजुरीज होतात किंवा काही फिजिकल इंजुरीज होतात, तर अशा वेळेस त्यांनी योगा करायला पाहिजे का त्यांनी ते रेग्युलरली करायला पाहिजे? आणि काय टाईपचा योगा केला पाहिजे? आणि साधारण हे जे काही ते वर्कआउट करतायत किंवा ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतायत त्याच्या पुढे मागे कधी करायला पाहिजे? कित्येक वेळेला इंजुरी म्हणजे काय असतं, समजा तुम्ही जिम करत आहात आणि काही जास्त वजन उचललं किंवा फॉर्म ठीक नसेल, तर एक शोल्डर पेन झाला, लोअर बॅक लंबर स्पाइन मध्ये काही हे झालं, तर तुम्ही जर ध्यान करत असाल तर त्याची जी इंजुरीला समजा 7 दिवस लागणार असतील तर ती 2 दिवसात ठीक होईल. कारण की बॉडी जी नॅचरल हिलिंग मेकॅनिझम असते ती एकदम जास्त वाढते. ओके, तर तुम्ही डेफिनेटली ठीक आहे, काही पोजेस करू नका, योगासन नका करू, पण प्राणायाम आणि ध्यान जरूर करू शकता. ओके. सेकंडली, आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आम्ही क्रेनिओसेक्रल थेरपी शिकवतो, जस्ट अ जेंटल टच थेरपी. सो थ्रू टच यू कॅन सेन्स, किंवा मर्मा म्हणा किंवा मेरू चिकित्सा. तर ह्याच्याने काय होतं, जे हिलिंग सेंटर्स आहेत बॉडीचे, आपण ते त्याला अजून स्ट्रॉंग करतो. सो बॉडी कॅन कम बॅक टू गुड हेल्थ मच फास्टर. ठीक आहे. सो तुम्ही डेफिनेटली करू शकता. प्राणायाम नक्की करा, ध्यान नक्की करा. ध्यान म्हणजे राजयोग नक्की करा आणि सुदर्शन क्रिया वगैरे केली तर पटापट आपण ठीक होऊ शकतो. आता यावेळेस इनफॅक्ट पॅन्डेमिक मध्ये इतक्या स्पोर्ट्समॅननी इंडियाचा कोर्स केले आहेत, कारण की युजली त्यांना एका ठिकाणी पकडणं किंवा त्यांचे दे हॅव टू ट्रॅव्हल सो मच सिटी टू सिटी, तर अवघड असायचं. पण आता because they are stuck at home, they are able to do the Sudarshan Kriya and learn it and practice it. It's become so much easier. सर, एक प्रश्न चॅट बॉक्स मध्ये 2 वेळा आलेला आहे की आपल्यात असं म्हटलं जातं की नाभीला 72,000 नाड्यांनी नाभी तयार झालेली आहे, शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, तर त्याच्यावर थोडस एक्सप्लेन केलं तर बरं होईल, असा एक प्रश्न आहे. ओके सर, आपलं एक स्थूल शरीर आहे आणि दुसरं आहे सूक्ष्म शरीर. ओके, तर स्थूल शरीरामध्ये काय काय असतं, तर ब्लड वेसल्स असतात, वेन्स आणि आर्टरीज आणि कॅपिलरीज, ब्लड कॅपिलरीज. ठीक आहे. परत फॉर द इलेक्ट्रोकेमिकल जे काही हे इलेक्ट्रिसिटी जे जाते त्यासाठी नर्व्स असतात. हे झालं ग्रॉस बॉडी, स्थूल शरीरात. सूक्ष्म शरीरामध्ये जी प्राणशक्ती जाते तर ती त्याच्या जे वाहिका असतात त्याला आपण नाडी म्हणतो. तर नाडी इज नॉट अ फिजिकल एंटिटी, ती तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही जर बॉडीचं डायसेक्शन केलं तर यू विल नॉट फाइंड नाडी, यू विल फाइंड ब्लड वेसल्स, यू विल फाइंड नर्व्स, यू विल फाइंड ऑल दॅट, मसल्स अँड लिगामेंट्स अँड टेंडन्स अँड ऑल ऑफ दॅट. बट नाडीज म्हणजे काय, सूक्ष्म प्राणशक्ती ज्यातून वाहते. तर आपल्या इथे परत चायनीज कल्चरमध्ये त्यांनी फार स्टडी केले ह्याच्यावर, त्याला आपण मेरिडियन्स म्हणतो. तर आपल्या शरीरामध्ये हे 1,72,000 किंवा 72,000 नाडी जे आहेत, तर त्या 108 चक्र बनवतात किंवा मर्मा पॉइंट्स म्हणतो आपण त्याला. तर एनर्जी वॉर्टेक्स. तर आपण काही ध्यानामध्ये वी कॅन स्ट्रेंथन दॅट. It's very interesting. I will end with this.
मे बी टुडे, कुठलाही इमोशन तुम्ही घेतला, कुठलाही इमोशन घ्या, तुम्हाला राग येतो, भीती वाटते, लोभ, ईर्ष्या होते, आनंद होतो, तर त्याच्यासोबत एक संवेदना जोडलेली आहे. इमोशन कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट अ सेन्सेशन अँड अ ब्रेथ पॅटर्न. कुठलाही इमोशन बघा, तुम्हाला राग येतो, श्वास चेंज होईल, श्वास भारी होईल. भीती वाटली तर श्वास एकदम स्तब्ध झाल्यासारखं आपण हार्डली ब्रीथ करतो. खुश असलो की कसं श्वास वेगळा, हलका आणि मोठा होतो. तुम्ही एक फुलाचा सुगंध घेत असाल तर मोठा श्वास होतो एकदम, ओके नाही. तर एनी इमोशन हॅज अ ब्रेथ पॅटर्न अँड एन इमोशन ऑन द बॉडी. राग आला तर इथे काहीतरी होईल, आपण म्हणतो ना तिसरी आंख, थर्ड आय, तिसरा डोळा. परत हा म्हणजे खुश होतो आपण तर पोटामध्ये काहीतरी होईल, नाभी क्षेत्रावर, राईट. दुःख झालं तर गळ्यामध्ये, दुःख से गला भराया, कृतज्ञता से गला भराया. जेव्हा आपण जेवढं कृतज्ञ होतो जीवनामध्ये तर इथे काय, हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम मध्ये कव्हर केलं आहे. पण एवढंच लक्षात ठेवण्याची सुंदर गोष्ट आहे, एक सिक्रेट, की इमोशन हॅज अ ब्रीदिंग पॅटर्न अँड अ सेन्सेशन ऑन द बॉडी. तर इमोशन आपल्याला चेंज करायचं असेल तर काय करावं लागेल, ब्रेथ पॅटर्न चेंज करावं लागेल, ओके नाही. हे सुदर्शन क्रियेमध्ये पाहतो आपण. ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्समध्ये थ्रू सेन्सेशन ऑल्सो वी कॅन चेंज द इमोशन. आता कित्येक लोक हेच म्हणतात की आम्हाला फार भीती वाटते, चिंता लागून राहते, काय होईल आपल्या जीवनाचा, आसपास काय होईल, माझ्या बिझनेसचं काय होईल आणि काम, तर ही चिंता जर आपण काढली तर ऑटोमॅटिकली आपली इम्युन सिस्टम वाढते, ऑटोमॅटिकली आपण चांगले डिसिजन घेऊ शकतो, मग ते कामामध्ये असो, बिझनेसमध्ये असो किंवा जे काय असतील, राईट. So basically, how do we change this emotion? That's where we need to give it little time. थोडासा वेळ काढून जर आपण ह्याच्याबद्दल शिकलो की हे चक्र कसे असतात, हे नाड्या कशा काम करतात, तर फार विलक्षण आहे, फार मजाही येते आणि त्यामुळे जीवनात फार बदलही होईल. भैया, आपल्याकडे बरेच प्रश्न आलेत. जगताप साहेबांनी ऑलरेडी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाविषयीची लिंक सगळ्या पार्टिसिपेंटला पोहोचवलेली आहे. तुमच्या परवानगीने एक शेवटचा प्रश्न घेतो, लहान मुलांच्या संदर्भातला आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर समाप्त करूया. ह्या करोना काळात ड्यू टू आयसोलेशन आणि बाहेर जास्त न फिरल्यामुळे लहान मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशनचा अभाव आहे किंवा पेशन्स फार कमी झालेत. तर त्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस कराल? हा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलाय. शेवटचा प्रश्न हा. तर पेशन्स कमी होणं किंवा मन जास्त भटकणं हा रजोगुणचा एक सूचक आहे. आपल्यामध्ये 3 गुण असतात, सत्व, रजस आणि तमस, ठीक आहे. अगेन ह्याच्या आपल्या सहज समाधी मेडिटेशन कोर्समध्ये आपण फार गहराईमध्ये बोलतो ह्याच्याबद्दल. मी आय जस्ट टेल यू लिटल बिट की रजस कधी वाढतो, जेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी काही नसेल तेव्हा रजस जास्त वाढतो. म्हणून मी एवढंच 2 गोष्टी सांगेल याच्याबद्दल की ते घरी आपण काय लहान मुलांना जेवायला देतो त्याच्यावर थोडंसं तुम्ही लक्ष द्या. भरपूर गोड खायचं असेल किंवा फार तिखट जर आपण खाल्लं, व्हाईट शुगर, गोड म्हणजे व्हाईट शुगर, तर त्यामुळे काय होईल, त्यांची जी एनर्जी आहे ते पचवण्यामध्ये जास्त जाते आणि तमोगुण जास्त वाढतो. व्हाईट शुगर जर जास्त खाल्ली, व्हाईट शुगरच्या ऐवजी तुम्ही गुळाचं काहीतरी करू शकता किंवा मधाचं करू शकता, मेपल सिरप, ऑल दॅट इज फाईन. पण व्हाईट शुगरमुळे तमस जास्त वाढेल आणि काही तिखट किंवा चिप्स वगैरे असं जास्त जर खाल्ले तर मग रजोगुण वाढेल, त्यामुळे त्यांचं फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आणि त्यांना फोकस तर करावंच लागतं कारण की स्क्रीन समोर बसावं लागतं. आजकाल क्लासेस सुद्धा घरीच चालू आहेत, सो दे नीड दॅट कॉन्सन्ट्रेशन. म्हणून रजोगुण हे करायचं असेल, कमी करायचं असेल, तमोगुण कमी करायचं असेल तर जेवणावर थोडंसं लक्ष, काय खातायत ते, आणि दुसरं म्हणजे घरातल्या घरात त्यांना पळू द्या इकडे तिकडे. तुम्ही त्यांच्यासोबत थोडंसं योगा करा किंवा काहीतरी म्युझिक लावून डान्स करा. सम फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्याने तर रजोगुण निघून जातो, मग त्यांचा फोकस चांगला होतो.
आपल्या लहान मुलांसाठी फार छान कोर्सेस आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये. मेधा योगा, अमोल अजून कुठले कुठले आहेत रे? प्रज्ञा योगा म्हणतो, मेधा योगा, आर्ट एक्सेल. आर्ट एक्सेल. हा, राईट. तर ते तुम्ही जर घरच्या घरी त्यांनी जर केले तर त्यांना एक प्रॅक्टिस मिळते दररोज करायला, आणि त्याच्यामुळे त्यांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन एवढं वाढतं की अगोदर समजा त्यांना 3 तास लागायचे अभ्यास करायला, तो अभ्यास 1 तासात पूर्ण होतो. दे बिकम सो शार्प. राईट. थँक्यू दिनेश भैया. मी संग्रामजींना विनंती करतो की त्यांनी आभाराचं भाषण करावं प्लीज. संग्रामजी. आता करोना आणि लॉकडाऊनमुळे नवीन लाईफस्टाईलचे नवीन चॅलेंजेस होते आपल्याला, आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परत आपण हे जे आपलं सर्व काही आहे याच्यामुळं त्याला आपण नवीन उपाय शोधतोय. जसे की आपण वेगवेगळे ऍप्स किंवा टूल्स वापरतो, त्याच पद्धतीने प्राणायाम, योगा हे एक नवीन प्रकारचे आपले ऍप्स आणि टूल्सच झाले आहेत. आणि प्रत्येकाला याच्यात सध्या अडचणीचा काळ आहे. कोण हे स्ट्रेस किंवा तणाव कसा हँडल करतो हे महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचं असं आहे की आणि हे याचा वापर करून त्यातून लवकर बाउन्स बॅक कसं होऊ शकतो. त्यामुळं मी आज अमोल जे आहेत येवले, त्यानंतर दिनेश दादा, या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही बऱ्याच जणांना ह्या आपल्या जे जुनं होतं एन्शियंट नॉलेज त्याला इंट्रोड्यूस केलं सर्वांना. त्याचबरोबर आमचे MA चे जे मेंबर आणि पुणे डिस्ट्रिक्ट आर्ट ऑफ लिव्हिंगचे नंदू शेठ जगताप यांचे स्पेशल आभार मानतो की त्यांनी मागच्या आठवड्यात फोन करून अध्यक्ष अंकुश आजबे साहेब, कुराडे साहेब यांना आम्हाला सर्वांना विनंती केली की आपण हे आता नॉलेज स्टेशन चालवतो आहोत MA मार्फत, त्याच्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचं आपण हा स्टेशन घेतलं पाहिजे. आणि मला नक्की गॅरंटी आहे की अनेक जणांना याचा फायदा झाला असेल. आणि त्याचबरोबर जर लोकांनी प्राणायाम, योगासन चालू केले तर नक्कीच आम्हाला सर्वांना आनंद होईल. त्याचबरोबर मी MA मॅनेजमेंट कमिटीचे आभार मानतो. अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, आणि सर्वात महत्वाचे आमची MA इंटरॅक्शन कमिटी आहे, त्याचे सर्व मेंबर्स जे बॅकग्राऊंड मध्ये बरंच काम करत असतात, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि ह्याच पद्धतीचे आम्ही एक दादा आमचं म्हणजे तुम्हाला अजून एक विनंती आहे की सध्या चाललंय की एक लिडरशिप सिरीज घेऊन यायची आहे आम्हाला इंटरॅक्शन कमिटी मार्फत MA मेंबर्ससाठी, कारण का एंटरप्रेन्योर्स आहेत. आणि हे तर एक झालं आपल्या की वेगवेगळे चॅलेंजेस कसे हँडल करायचे, पण मला वाटतं तुम्ही आणि बावा कदाचित आम्हाला त्यात चांगलं मार्गदर्शन करू शकाल लिडरशिप सिरीजसाठी. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. आणि आपण नेक्स्ट वीकला परत एक नवीन वेबिनार मध्ये भेटूयाच. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.